जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना वाढताना दिसत असून अशातच भुसावळ तालुक्यातील 34 हॉटेल व्यावसायिकांनी जुन्या वीज मीटरमध्ये फॉल्ट असल्याचे भासवून नवीन मीटर लावण्यासाठी सकारात्मक अहवाल मिळवण्याच्या बहाण्याखाली लाच मागणाऱ्या 3 अधिकाऱ्यांना जळगाव एसीबीने अटक केली आहे। वीज कंपनीतील लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे। या प्रकरणात सहाय्यक अभियंता कविता भरत सोनवणे, लाईनमन संतोष सुखदेव इंगळे आणि वरिष्ठ तंत्रज्ञ कुणाल अनिल चौधरी यांची नावे समोर आली आहेत। हे तिन्ही अधिकारी सावदा विभागातील पाडळसा कक्ष कार्यालयात कार्यरत होते। हॉटेल व्यावसायिकांनी जुने मीटर काढून नवीन मीटर लावण्यासाठी सकारात्मक अहवाल मिळवण्याच्या मोबदल्यात आरोपींनी सुरुवातीला 20,000 रुपये लाच मागितली होती। नंतर ती 15,000 रुपयांवर आणली आणि शेवटी 4,000 रुपयावर तडजोड झाली। लाच स्वीकारताना संतोष इंगळेला एसीबीने अटक केली आणि नंतर दोघा संशयित आरोपींनाही अटक करून फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला। जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, एएसआय दिनेश सिंग पाटील, किशोर महाजन, राकेश दुसाने आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला। वर्षा लोहार यांचा रिपोर्ट V1 लाईव्ह जळगाव।